सर्वप्रथम तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बिटमार्क प्रोजेक्ट लिंक भेटून जाईल. तिला व्हेरीफाय केल्यानंतर तिचा इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल. नंतर तुम्हाला ठिकाणी फर्स्ट यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे. इमेज मीडियामध्ये यायचं आहे. इथून जर तुमचा काही फोटो असेल तो फोटो तुम्ही ॲड करायचा. तर मी माझा जो काही फोटो असेल तो फोटो मी या ठिकाणी ॲड करतो. त्याला ॲड केल्यानंतर या आरोग्य चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि त्याला शेवटपर्यंत खेचून घ्यायचं आहे. त्यानंतर वरती 3 डॉटवरती क्लिक करायचं आहे आणि फिल कॉम्पल्सरी एरियामध्ये सिलेक्ट करायचं. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपला फोटो या ठिकाणी ॲड झालेला आहे. त्यानंतर तुम्ही इथून बॅक घ्यायचं आहे. आपला सेक्युअरचा तुम्ही वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचा. इम्पोर्ट करताना त्याचा काही इंटरफेस तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळून जाईल. या प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करायचं. या ठिकाणी सिलेक्ट ऑल लेअर म्हणायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून या ठिकाणी कॉपी टू लेअर्स म्हणायचं आहे. नंतर बॅक घ्यायचं आहे. नंतर आपला बिटमार्क ओपन करून घ्यायचा. या ठिकाणी पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे. पेस्ट टू लेअर्स म्हणायचं आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आपल्या फोटोला काही ग्लिच इफेक्ट लागून गेलेला दिसून जाईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फर्स्टला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचं आहे. इमेज मीडियामध्ये जायचं आहे. तुम्हाला मटेरियलमध्ये एक टेक्स्ट PNG क्रिएट करून दिली असेल ती तुम्ही या ठिकाणी ॲड करायचं आहे. तुम्ही मटेरियलमधून डाउनलोड करून घ्यायचं आहे. ते स्वतः तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी ती PNG अशा प्रकारे खाली व्यवस्थित प्रोफेशनलरित्या ॲड करून घ्यायची. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि तो जर लाईटचा व्हिडिओ जर तुम्हाला हवा असेल मित्रांनो तर तो व्हिडिओ सुद्धा तुम्हाला मटेरियलमध्ये भेटून जाईल. अशा प्रकारे आपला व्हिडिओ या ठिकाणी क्रिएट झालेला आहे. याला डाउनलोड करण्यासाठी वरती शेअर सेकंडवरती क्लिक करायचं आणि खाली एक्सपोर्ट म्हणायचं आहे. तर हा व्हिडिओ आपल्या गॅलरीमध्ये डाउनलोड होण्यास सुरू होईल. चला तर मग भेटूया पुढच्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.